माझ्या मिशन ऑक्सिजनचा हा पुढचा व्हिडिओ आहे. आता 2 दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी गट हेल्थ बद्दल तुम्हाला कल्पना दिलेली होती की गट हेल्थ म्हणजे आपल्या आतड्याची आरोग्य किती इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात आपलं पोट प्रॉपर जर का साफ नसेल तर आपल्या शरीरावर किती परिणाम होतो ह्याच्याबद्दल थोडीफार मी कल्पना दिलेली होती आणि त्याच्याबद्दल मी सांगितलेलं होतं की गट हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर ओव्हरऑल हेल्थ. कारण जर का इफ युअर गट हेल्थ इज नॉट प्रॉपर तुमचं शारीरिक आरोग्याला तो धोका होऊ शकतो, पण अलॉंग विथ दॅट इवन तुमचं मनस्वास्थ्यही बिघडू शकतं आणि बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे. मेनी पीपल हॅव फेस सच डिफिकल्टीज. पोट साफ न होण्यामुळे काय प्रॉब्लेम होतो हा आज बऱ्याच जणांना जाणलेला. त्याच्याकरता आपल्या काही फूड हॅबिट्स आहेत आणि आपल्या रोजच्या जीवनामधली जी धकाधकीचं जीवन आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे फक्त फूड हॅबिट्समुळे ते होतं असं नाही, पण धकाधकीमुळे सुद्धा की रोजचं जे एवढं प्रेशर सहन करायची बऱ्याच लोकांची कपॅसिटी नसते, वर्क प्रेशर्स असतात, इतर काही टेन्शन्स असतात, त्याच्यामुळे सुद्धा तुमची गट हेल्थ बिघडू शकते. तर ती गट हेल्थ चांगली राहण्याकरता 1-2 एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवीन असं मी परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं होतं. तर आजचा एक्सरसाइज जो आहे हा खाली बसून न करता मी मुद्दाहून खुर्चीवर बसून करत आहे, कारण गट हेल्थचा प्रॉब्लेम आज जास्त करून वयस्कर लोकांमध्ये आहे, यंगस्टर्स मध्ये आहेच आहे. त्यांच्याकरता माझे इतर काही व्हिडिओज मी नंतर टाकीन किंवा तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं, माझा प्रोग्राम अटेंड केलात, माझं वर्कशॉप अटेंड केलं तर त्याच्यामध्ये मी त्या एज ग्रुप करता मी काही स्पेसिफिक काही एक्सरसाइजेस माझे आहे विच आर एक्सरसाइजेस विच आर इन कोऑर्डिनेशन विथ बॉडी लॉक्स. म्हणजे तुमचं इनहेल्स अँड एक्झेल्स, तुमचं ब्रीदिंग प्लस कोऑर्डिनेशन विथ बॉडी लॉक्स असे ते एक्सरसाइज आहेत. पण हा पर्टिक्युलर आजचा जो एक्सरसाइज मी तुम्हाला 1-2 जे दाखवणार आहे ते जास्त करून वयस्कर लोकांकरता, कारण मला विचारणा झालेली, मला लोकांनी काही फोन करून विचारलेला आहे, तर त्याच्याकरता हे मी तुम्हाला मुद्दामून खुर्चीत बसून दाखवते, कारण खाली बसून बऱ्याच लोकांचे जमत नाही. आणि माझ्या काही आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा खुर्चीवर बसता तेव्हा तुमच्या पायाखाली ती खुर्चीची उंची इतपतच असावी की तुमचे पाय सहजरित्या जमिनीला टेकले पाहिजे, इतपत खुर्चीची उंची असावी. आणि तुमच्या पायाखाली काहीतरी तुम्ही मॅट किंवा काहीतरी सतरंजी म्हणा, चटई म्हणा, काहीतरी घाला, जेणेकरून तुमचे पाय डायरेक्ट जमिनीवर टच होता कामा नये. तुमची हा एक्सरसाइज केल्यावर जी एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये तयार होते ती एनर्जी ग्राउंड होता कामा नये, ती एनर्जी तुमच्या बॉडीतच रिसवली गेली पाहिजे. हा त्याच्या पाठी मेन त्याचा म्हणजे ऍक्च्युली जी आयडिया आहे ती मेन आयडिया आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळू शकतात. तर गट हेल्थ बद्दल मी तुम्हाला आज 2 एक्सरसाइजेस दाखवणार आहे. त्या 2 एक्सरसाइजेस मी तुम्हाला आता सुरू करतो, 3-3 वेळा मी तुम्हाला ते दाखवतो. पहिला एक्सरसाइज मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही माझा ह्याच्या आधीचा व्हिडिओ जर का बघितला असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपलं पोट आणि छाती याच्यामध्ये जो डायफ्रॅम आहे त्या डायफ्रॅमची फ्लेक्झिबिलिटी फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्या डायफ्रॅमची फ्लेक्झिबिलिटी जर का कुठेतरी गेली असेल तर तुम्हाला गट हेल्थचा प्रॉब्लेम 100% होऊ शकतो आणि तुम्हाला अपचन किंवा पोटाचे बरेचसे विकार होऊ शकतात. तर फ्लेक्झिबल डायफ्रॅम असणं सॉरी नॉट डायग्रॅम फ्लेक्झिबल डायफ्रॅम असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्याकरता सगळ्यात सिंपल एक एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे. तो एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला श्वास घेताना डायफ्रॅमिक ब्रीदिंग त्याला म्हणतात. तर तो एक्सरसाइज म्हणजे श्वास घेताना पोट पुढे घेणं आणि श्वास सोडल्यावर पोट आत घेणं, पूर्णपणे आत घेणं. हे मी तुम्हाला 3-4 वेळा करून दाखवतो, तो तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर दुसरा एक एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे विच हॅज टू बी डन आफ्टर दिस पॅटर्न, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे गट हेल्थ करता. ओके, पहिला एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवते. पूर्णपणे श्वास घ्यायचा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, खुर्चीवर बसलेला आहात तुम्ही, पाठी टेकायचं नाही, तुमचा पाठीचा कणा सरळ पाहिजे. युअर ज्याला आपण म्हणतो ना मेरुदंड, ज्याला आपण म्हणतो स्पाइन, तुमचा स्पाइन जो आहे तो अतिशय स्ट्रेट पाहिजे. 90 डिग्री म्हणतो आपण ज्याला, जमिनीला 90 डिग्री इतपत, म्हणजे अगदी डिग्री मोजायची सवय नाही, त्यामुळे सरळ पाहिजे, कुठेही टेकता कामा नये. आणि हात सरळ पाहिजे, असे ठेवलेले पाहिजे. आता मी तुम्हाला तो दाखवतो. आणि हा सगळा एक्सरसाइज डोळे मिटून करायचा आहे पूर्णपणे, एवढं लक्षात ठेवा. पूर्णपणे श्वासावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तुम्ही आता बघितलं असेल, मी श्वास घेतला, थोडा वेळ होल्ड केला, ते अंतरकुंभक होतं. त्याच्यानंतर मी श्वास सोडला आणि सोडल्यानंतर मी पोट पूर्णपणे आत खेचून घेतलं. तिथे मी थोडा वेळ थांबलो आणि परत मी पोट नॉर्मल लेवलला आणलं आणि मग मी पुढचा श्वास घेतो. अजून मी तुम्हाला 2 वेळा करून दाखवतो.
ओके. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोट आत खेचायचं आहे ते तुमचं ॲबडॉमिनल लॉक आहे. ॲनल लॉक आता मी लावलेलं नाही, ॲनल लॉक मी नंतर तुम्हाला सांगेन. हे ॲबडॉमिनल लॉक आहे, उडियान बंद ज्याला म्हणतात. पूर्णपणे पोट जेव्हा तुम्ही आत खेचा तेव्हा तुमचं डायफ्रॅम पूर्णपणे वर ढकलला जातो आणि ज्या टायमाला तुम्ही श्वास घेऊन पोट पुढे काढता त्या टायमाला तुमचा डायफ्रॅम खाली प्रेस होतो. यानी ऑटोमॅटिकली तुमच्या डायफ्रॅमची फ्लेक्झिबिलिटी येते आणि डायफ्रॅमची फ्लेक्झिबिलिटी फार इम्पॉर्टंट आहे. श्वास लागणं म्हणतो किंवा छाती भरून येणं हे सगळे जे प्रकार आहेत ते डायफ्रॅम तुमचा फ्लेक्झिबल नसेल तर होऊ शकतं. आणि ह्या एक्सरसाइजनी तुम्हाला अपचनाचा त्रास कधी होणार नाही, ऍसिडिटीचा त्रास कधी होणार नाही आणि तुमची गट हेल्थ चांगली राहण्याकरता मदत होईल. तुमची आतडी पूर्णपणे साफ होऊन जाईल, तुम्हाला मोशन एकदम क्लिअर होईल, अजिबात काही त्रास होणार नाही. आणि तुम्हाला काही लोकांना सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायला लागतं वगैरे, गरम पाणी प्यायलेलं अतिशय चांगलं, पण तुम्हाला गरम पाणी प्यायल्याशिवाय मोशनच होत नाही असा प्रकार काही होणार नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची गट हेल्थ चांगली राहील आणि सगळी शरीरातली किंवा आतड्यातली जी घाण आहे ती सगळी घाण बाहेर फेकली जाईल. ओके. पुढचा एक्सरसाइज जो आहे तो पुढचा एक्सरसाइज मी तुम्हाला 2 दिवसानंतर दाखवणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. माझे व्हिडिओज तुम्ही शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा आणि तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर माझ्या व्हिडिओज बरोबर किंवा माझ्या फेसबुकच्या आणि इन्स्टाच्या ह्याच्याबरोबर मी माझे फोन नंबर सुद्धा तुम्हाला देत असतो. तुम्ही कधीही मला फोन नंबरवर माझ्या कॉन्टॅक्ट करू शकता, तुमच्या काय शंका असतील ते विचारू शकता. माझे एक्सरसाइजेस जे आहेत त्याचं मी पूर्णपणे वर्कशॉप घेतो. साधारण 12 ते जनरलाइज पॅटर्न्स आहेत. हे पॅटर्न्स मी सगळे शिकवतो आणि हे सगळे पॅटर्न्स तुम्ही केलेत तर तुम्हाला कुठलाही शरीराचा आजार किंवा कुठलीही हेल्थ इश्यू राहणार नाही. ज्यांना हेल्थ इश्यू नाहीये त्यांनी हे एक्सरसाइजेस केले तर भविष्यात तुम्हाला हेल्थ इश्यू होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, होणारच नाहीत. आणि ज्यांना ऑलरेडी आहेत त्यांनी हे एक्सरसाइजेस केले तर तुम्हाला त्या हेल्थ इश्यू पासून मुक्तता मिळायला लवकर तुम्हाला मदत होईल. एवढंच सांगायचंय. थँक्यू. दिलीप केळकर.